लहान मुलांचा सॉस हा प्रचंड आवडीचा आहे. कोणत्याही नाश्त्यासोबत त्यांना हा सॉस आवडतोच. आणि हा सॉस घरच्या घरी कमी खर्चामध्ये कसा तयार करायचा तो पाहूया. त्याच्यासाठी घेतलेले आहे 1.5 किलो टोमॅटो स्वच्छ धुवून आणि नंतर कापून घेतलेले आहे. कढईमध्ये थोडंसं पाणी टाकून अगदी अर्धा कप त्यामध्ये हे टोमॅटो टाकलेले आहे. मस्त असे आपल्याला नरम होईपर्यंत शिजून घ्यायचे आहे. झाकण ठेवायचं आहे म्हणजे लवकर शिजतात. मस्त असे मऊ झालेले आहे. आता थंड होण्यासाठी साईडला ठेवून देऊया. थंड झाल्यानंतर मिक्सरला याची बारीक अशी पेस्ट करायची आहे. चाळणीने मस्त असं गाळून घ्यायचं आहे म्हणजे जाड वगैरे राहिला असेल तर चाळणीच्या वरती राहतं आणि नंतर आपण पुन्हा बारीक करता येतं. आता एक पातेलं आपली ही पेस्ट तयार झालेली आहे. कढईमध्ये मस्त अशी पेस्ट टाकून घ्यायची. 3 ते 4 मिनिटे शिजून घ्यायची आहे आणि नंतर यामध्ये साखर टाकायची आहे. साखरेचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. तुम्ही गूळसुद्धा यामध्ये वापरू शकता. मी 150 ग्रॅम साखर वापरलेली आहे. साखर पूर्णपणे विरघळी गेलेली आहे. आता यामध्ये टाकूया थोडासा चाट मसाला. चाट मसाल्याची रेसिपीसुद्धा मी लवकरच शेअर करेन. आणि अगदी थोडंसं तरीवाला लाल तिखट म्हणजे कलरचं लाल तिखट आहे हे. आणि 1 चमचा यामध्ये व्हिनेगर टाकायचा आहे म्हणजे मार्केटसारखी चव याला येते. अगदी मार्केटला मिळतो तसा टोमॅटो सॉस आपला हा तयार होतो. पाहू शकता तुम्ही घट्टपणा याला आलेला आहे. जेवढं घट्ट लागते तेवढं तुम्ही घट्ट करू शकता. आणि एका मस्त अशा काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवायचं आहे. आणि जेव्हा लागेल तेव्हा तुम्ही मुलांना हे देऊ शकता. मुलांच्या टिफिनलासुद्धा देऊ शकता. मुलं जेव्हा भाजी खात नाही तेव्हा हा बेस्ट ऑप्शन आहे. तुम्हाला रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा आणि चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बाय बाय मंडळी.